यात पुढल्या बातम्यांकडे. धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी माझगाव कोर्टामध्ये केलाय. धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारलं पण त्यांच्या आईशी लग्न झालेलं नाही असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांना केला आहे. मुलं तुमची आहेत म्हणता मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत असा सवाल कोर्टानं केला. दरम्यान या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे. ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंशी अधिकृत लग्न केलंच नाही. जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? कोर्टाकडून विचारणा. मग ही 2 मुलं कुणाची? करुणा मुंडे मुलांच्या आई आहेत की नाही? ॲडव्होकेट सायली सावंत राजश्री मुंडे या धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी आहेत. धनंजय मुंडे मुलांना स्वीकारतायत पण मुलांच्या आईशी लग्न केलं नाही. कोर्टाचा सवाल. मुलं त्यांची आहेत असं म्हणता मग करुणा मुंडे आई कशा नाही? ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडे यांच्यासोबत करुणा मुंडेंचं अधिकृत लग्न झालेलं नाही. कोर्टाचा सवाल. मग त्या 2 मुलांचे आई वडील कोण आहेत? ॲडव्होकेट सायली सावंत करुणा मुंडे वर्षाला 15 लाख उत्पन्नावर टॅक्स भरतात. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही करुणा मुंडे पोटगी मागतात. करुणा मुंडेंची अनेक क्षेत्रात गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे निवडणूक लढवायला देखील पैसे आहेत. एका व्यवसायात करुणा मुंडे यांनी 3 कोटी गुंतवलेत. त्यांना पोटगीची गरज काय? ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे 1998 मध्ये करुणा यांचं लग्न धनंजय मुंडे यांच्यासोबत झालं होतं. त्यानंतर अपत्य झाली. कोर्टाचा सवाल. धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचे तुमच्याकडे पुरावे आहेत का? ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे सगळे पुरावे आम्ही सादर करू. आम्हाला वेळ हवाय. कोर्टाचे आदेश. पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करा. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे. न्यायाधीश साहब पण मतलब हंस दिए थे न्यायाधीश साहब खुद, और न्यायाधीश साहब ने खुद बोला कि बच्चे उनके हैं और पत्नी नहीं है, ऐसा कैसे हो सकता है? तो ये पुरावे सारे मैं आने वाली 5 तारीख को सादर कर दूँगी. ये माझे वकीलचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. ज्या त्यांनी अगोदर सबमिट नाही केले तर मी लक्ष देऊन ते पूर्ण पुरावे सादर करणारे. जसं की आमच्या जॉईंट अकाउंट आहे HDFC बँकमध्ये. धनंजय मुंडेची 1 कोटीची बजाज एलियन्सची पॉलिसी आहे ज्याच्यावर मी नॉमिनी म्हणून, पत्नी म्हणून नॉमिनी आहे. त्याच्या सगळे पेपर पुरावेवरती मी बायको आहे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या कोर्टमध्ये याचिकेवर युक्तिवाद झाला. त्याच्यामध्ये जजने बोलले आहेत की तुम्ही लग्नाच्या पुरावे सादर करा, नंतर सुनावणी होणार. काय भूमिका तुमची? नाही, आता ते त्यांचा वैयक्तिक वाद आहे आणि मला वाटतं जर खरंच लग्न झालं असेल आणि त्याचे काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि त्याच्यात काहीच शंका नाही. वाघ्या कुत्र्याचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा अशी मागणी उदयनराजेंनी केली. दरम्यान वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत वाद न करता मार्ग निघू शकतो अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. वाघ्या कोण वाघ्या? त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांचं प्रदर्शन करतात. त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं. मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची. ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही आहे. या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल. कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. आता लय दुसरे सुद्धा आहेतच. एक जण बोलल्यावर मी जास्त त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. बोलताय आता कुत्र्याचं मांजराचं आता हे काय, आता हे याच्यावर जातीय तेढ निर्माण करायचा की काय काय जाणार. पण एक गोष्ट आहे, तुम्ही स्पष्टपणानं सांगतो, संभाजीराजे एकाकी नाहीत. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये याच अधिवेशनामध्ये कायदा का बनवला नाही असा सवाल उदयनराजेंनी आपल्या सरकारला केला. अधिवेशन बोलावून कडक कायदा करा. महापुरुषांचा अवमान होताना दिसत नाही का? बोळ्यानं दूध पिताय का? असा संतप्त सवाल देखील उदयनराजेंनी सरकारला केलाय. तर संबंधितांना कडक शासन करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. विशेष अधिवेशन बोलून तात्काळ हा कायदा पारित करावा
कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स 10 वर्षाची शिक्षा, तरच त्यांच्या विकृतीला आळा बसणार आहे. हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान, सन्मान, स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल. खरं म्हणजे जैन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत. त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू. हा जर कायदा जर बनवला तर पाशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का? उदयनराजे ज्या पक्षात आहेत त्या पक्षातल्या जबाबदार लोकांचं जे लिखाण आहे त्या संदर्भात उदयनराजे बोलणार आहे का, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे जे लोक होते त्या विचारांच्या विरोधाच्या विचारांच्या मुशीतूनच भाजप कुठेतरी तयार झालेला आहे. तर महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही असंही त्यांनी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी केलं होतं. सर्वधर्मीय नव्हते असं म्हटलं काय प्रश्न? हो हो नव्हते, समभावी नव्हते, सर्वधर्मीय नव्हते, आम्ही चिकटवलंय. हिंदूवादी आणि हिंदू धर्म, हा मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते, त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे. महाराजांचा जो इतिहास लिहिला गेलेला आहे किंवा इतिहासात जे काही पानं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाची, धर्माची, पंथाची लोकांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या करता मनापासून महाराजांना साथ दिलेली इतिहासामध्ये नोंद आहे. कृपा करून महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका. महाराज सर्वांचे होते. प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रॉल्स रॉइस आता पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे असल्याचं समोर आलंय. तुषार कलाटे यांच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊस मध्ये ही अलिशान गाडी उभी आहे. रोल्स रॉयस कोरटकरनं वापरली, मालक म्हणतो ओळखत नाही. कोरटकर महिंद्रा एक्सयूव्हीने पळाला, त्याचाही मालक म्हणतो ओळखत नाही. प्रशांत कोरटकरनं जी रोल्स रॉयल गाडी वापरली त्याचे मालक तुषार कलाटे समोर आले आहेत. प्रशांत कोरटकरला आपण ओळखत नसल्याचं कलाटे म्हणतायत. एका कॉमन मित्रामुळे आपण कोरटकरला भेटलो होतो असंही कलाटे सांगतायत. 3-4 महिन्यापूर्वी प्रशांत कोरटकर हा एक माझ्या कॉमन मित्राबरोबर माझ्या घराच्या तिथं आला होता. तर त्यावेळेस मला माझ्या मित्रांनी ओळख करून दिली की हे पत्रकार आहेत असे. ते म्हटले मला या गाडीत एक फोटो मिळेल का, एक चक्कर मिळेल का? मी म्हणलं ठीक आहे मारा तुम्ही. त्यांनी एक चक्कर मारली. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचे माझे काही कसले आर्थिक कसले संबंध नाही. कोरटकर ज्या गाडीनं फरार झाला त्या गाडीचे मालक धीरज चौधरीही आपण कोरटकरला ओळखत नसल्याचं सांगतात. प्रसिक पडवेकर नावाचा माझा मित्र गाडी घेऊन गेला होता असं चौधरी म्हणाले. कोरटकरला आपण पाहिलंही नाही असा त्यांचा दावा आहे. मैं प्रशांत कोरटकर साहब को नहीं पहचानता हूँ. मैं आज तक कभी प्रशांत कोरटकर साहब को मिला भी नहीं हूँ. जो उनके पीए है प्रसिक पडवेकर जी, वो मेरे 8 से 10 साल से, पिछले 10 सालों से मेरे मित्र है. उन्होंने नागपुर से चंद्रपुर आए और मुझे कॉल किया कि भैया मेरी गाड़ी खराब हो चुकी है, तो आप मुझे अपनी 2-3 दिन के लिए गाड़ी दे सकते हो क्या? प्रसिक पडवेकर याच्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनीही गंभीर आरोप केले. प्रसिक पडवेकर हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी आहेत असा दावा लोंढेंनी केलाय. तर प्रसिक पडवेकर नावाचा कोणताही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात कामाला नाही असं स्पष्टीकरण केशव उपाध्यायांनी दिलंय. आमची माहिती अशी आहे की प्रसिक पडवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली
तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली, ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले, पण त्यांना का लपवून ठेवलं आहे, त्यांना का दाखवत नाही? देवेंद्रजींच्या कार्यालयामध्ये प्रतीक कडवेकर नावाचा असा कोणताही कर्मचारी काम करत नव्हता. त्यामुळे काँग्रेसनी खोटारडेपणाचं जे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे तेच अतुल लोंढेंनी आजच्या वक्तव्यातनं सिद्ध केलं. अतुल लोंढेंनी एवढी बालिशपणा करू नये. मुख्यमंत्री कार्यालयाचं नाव घेण्या एवढी वगैरे ताकद आहे ना, एवढ्या गेल्यावेळी एवढी त्यांनी समज ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणी व्यक्ती नाही आहे. मी मुख्यमंत्री कार्यालयात रोज जातो. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या गाण्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये वाद सुरू झालाय. कुणाल कामराने कायद्याला सामोरं गेलं पाहिजे याबद्दल कुणाल कामराशी मी कालच बोललो असं संजय राऊत म्हणाले. तर संजय राऊत हे कुणाल कामराच्या संपर्कात आहेत. शिंदेंच्या बदनामी मागे ठाकरेंची शिवसेनाच आहे असा आरोप संजय निरुपम यांनी केलाय. कुणाल कामराच्या व्हिडिओ नंतर देश विदेशातून फंडिंग सुरू झाले. कुणाल कामराकडे 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. यावर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. कामराला अमेरिकेतून सुद्धा फंडिंग मिळत असल्याचं निरुपम म्हणाले. त्यांचा जो वेगवेगळा व्हिडिओ आहे शिंदे साहेबांच्या विरोधात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, सुप्रीम कोर्टच्या विरोधात, या सगळ्या व्हिडिओवर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फंडिंग भेटत आहे. अजूनपर्यंत त्यांना 4 कोटीपेक्षा जास्ती फॉरेन कंट्रीब्युशन भेटलेलं आहे. कुणाल कामराच्या व्हिडिओवरून दोन्ही शिवसेनेत चांगलीच जुंपली. कामरा अतिरेकी आहे का असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. कामराशी फोनवरून बोलल्याचंही राऊतांनी सांगितलं. कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं. मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केलेले आहेत. याच्या मागे उबाठाचा हात आहे. उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वीकारलेला आहे की आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत. कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, मुंबईत येऊ द्या. 3rd डिग्री काय 4-5 डिग्री जी प्रशांत कोरटकर साठी मुंबई पोलिसांनी म्हणजे राज्य पोलिसांनी राबवलेली आहे तशा प्रकारचीच 3rd डिग्री कुणाल कामरासाठी राबवली गेली पाहिजे आणि सत्य त्याच्या तोंडातून वगळून घेतलं पाहिजे. तुम्ही फार किरकोळ लोक आहात. तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात. कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये हे तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का? खून करणार आहात का? ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून. बघा असं आहे की हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत. पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोले